हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भाज्या तर आपल्या सर्वांनाच आवडतात, पण रोज-रोज हॉटेलमध्ये जाणं तर शक्य नसतं. म्हणूनच ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर काय करायचं, कढई घ्यायचं, कढईमध्ये तेल टाकायचं आणि 2 मोठे कांदे ना, मोठमोठे कापून ना, असे तव्यामध्ये छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं. त्यामध्ये आलं आणि लसूण पण टाकायचे आणि ती पण परतवून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि ना वाटताना 5 ते 6 काजू यामध्ये टाकायचं. काजू टाकल्यामुळे ना आपली जी पेस्ट आहे ना क्रीमी बनते. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, जिरं टाकायचं आणि काही खडे मसाले टाकायचं. खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता, दालचीन, छोटी आणि मोठी विलायची टाकायचं. मसाला छान तडतडली की त्यामध्ये ग्रेव्ही टाकायचं आणि मग चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ना, तर हा चिकन मसाला आहे. चिकन मसाल्यामुळे जी टेस्ट आली होती ना, एक नंबर आली होती. तर सगळे मसाले छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं. वरतून फ्रेश मटार टाकलेत आणि मटार टाकून झाल्यानंतर हलवून ना आपल्याला 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. वाफवून झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही काय मस्त अशी तर्री आली. मसाले आणि मटार सगळे व्यवस्थित शिजलेत आणि दिसायला म्हणाल तर हॉटेलला पण मागं टाकेल अशी झाली होती. आणि चवीला तरी काय मग प्रश्नच नाही. एकदा करून पहा आणि कशी बनली होती कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय.